मित्रांनो, आपण आपल्या डोळ्याने जे जग पाहतो ते तसे न दिसता आपल्या मनाने जे जग पाहतो ते अगदी तसेच दिसते. म्हणूनच तर काही लोकांना कितीही समजावण्याचा प्रयत्न करा, ते आपला हेका कधीच सोडत नाहीत. खास म्हणजे स्वच्छंदी माणसे अशीच असतात. कोणाला किती बोंबलायचं ते बोंबलू देत. ते तेच करणार ज्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. किती चांगलं झालं असतं सगळी माणसे अशीच स्वच्छंदी असती. पण मित्रांनो, स्वच्छंदी असण्याचे काही तोटेही असतात बरं. पण जो संकटांना घाबरून स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा बळी देतो तो माणूसच कसला. स्वच्छंदीपणा हा सर्व नकारात्मक गोष्टींना लांब ठेवतो. बिनधास्त या शब्दातच एवढी एनर्जी आहे की ऐकणाऱ्याची भीती गायब होते. आपण जेव्हा अपयशी किंवा निराश होतो तेव्हा हा स्वच्छंदीपणा कुठेतरी हरवून जातो. तो परत मिळवण्यासाठी, निराशेतून बाहेर पडण्यासाठी, अपयशाच्या छाताडावर पाय देऊन यशाच्या मार्गाने पुन्हा नव्या दमाने धावण्यासाठी आपल्या आवडीच्या गोष्टी आवर्जून करत राहा. आपल्या आवडीच्या लोकांसोबत वेळ घालवा, आवडीची गाणी ऐका, एखादा प्रेरणादायी चित्रपट पहा. सतत असं काहीतरी करत राहा की ज्यामुळे आपले अपयश, आपली निराशा आपल्यावर ताबा मिळवणार नाही. बघा, माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं होतं ही भावनाच तुमच्यातून नाहीशी होईल. तुम्हाला एकदम ताजेतवाने वाटेल. तुमचं सर्व काही पुन्हा एकदा मजेशीर चालेल. संत कबीर म्हणून गेले, चिंता से चतुराई घटे. अर्थात जो सतत चिंतेने ग्रासलेला असतो त्याची विवेकशीलता, समंजसपणा कमी होतो. त्यात राग, द्वेष वाढतो. परिणामी कोणाशीही नीट आणि सलोख्याने वागता न आल्याने आपले आवडीचे लोक सुद्धा दुरावले जातात. असे आपणास होऊ नये असे वाटत असेल तर राग आणि द्वेष या गोष्टींवर विजय मिळवा. खरे तर माणसाच्या जीवनात कोणी शत्रू असेल तर हे दोनच, राग आणि द्वेष. विनाकारण राग करणं, तसेच कोणी आपल्यावर रागावले किंवा वाईट वागले तर त्याचे कारण काय असावे याचा शोध घेतला पाहिजे. उगाच मूर्खागत वाईट वागला म्हणून किंवा रागावला म्हणून द्वेष करत बसू नका. म्हणूनच जो स्वच्छंदी आहे त्याची विवेकशीलता बऱ्यापैकी चांगली असते, कारण त्याच्यात राग आणि द्वेषाला थारा नसतो. त्याचं आपलं सरळ असतं. तुला द्वेष करायचा तर तू कर. तुला माझा राग येतो ना तर तू रागावत बस. मी आपला निघालो आपल्या वाटेने. मला जे योग्य वाटते ते मी करणार आणि उगाच तुझा द्वेष करून माझं का रक्त आटवत बसू मी. ही स्वच्छंदी माणसाची मनोवृत्ती असते आणि ती मला योग्य वाटते. तुमचं काय मत आहे ते मला माहित नाही. वाटलंच तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला नेमकं काय वाटतं. म्हणून म्हणते स्वच्छंदी जगा, म्हणजे आपोआप आनंदी राहाल. आपल्या आवडीच्या गोष्टी करत राहा. अहो, आपण या जगात असलो काय आणि नसलो काय या जगाला काही फरक पडत नाही, हो की नाही. मग तुम्ही कशाला एवढा विचार करता या जगाचा, या समाजाचा. आणि तुम्ही जर एखाद्या शहरात राहत असाल तर मिटलंच की हो. तिथे कोण कोणाचा विचार करतं. प्रत्येक जण आपल्याच तालात असतो. काहीही झालं तरी एक गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. सर्व माणसे एकमेकांशी जोडलेली आहेत, ती एकमेकांच्या गरजेपोटी, हो की नाही. गरज संपली की माणुसकी संपली. तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर एखाद्याला आजमावून बघा, मग तुम्हाला कळेल खरंच माणसे गरजेपोटी एकमेकांच्या जवळ येतात. म्हणूनच इतरांची आपल्याप्रती कशी मानसिकता आहे आणि त्याला आपण कसे असावे असे वाटते यापेक्षा स्वतःच्या आवडीनुसार जगायला शिका. म्हणजेच काय तर स्वच्छंदी जगायला शिका. या जगण्यात थोडा धोका किंवा तोटा आहे तर खरा, पण असं जगण्यात जे सुख आहे ना ते कशातच नाही.